नमस्कार मंडळी, स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे। वाळवणीच्या पदार्थांबरोबरच आपण उपवासाचे सुद्धा वाळवणीचे पदार्थ तयार करतो, म्हणजे उपवास असल्यानंतर ऐन वेळेवर आपल्याला हे उपयोगी पडतात। वेळेवर बघा, हे तयार होणारे पापड अगदी झटपट असे हे तयार होतात आणि या साहित्यसुद्धा या पापडांसाठी फारच कमी लागतं। म्हणजे वेळेवर जरी तुमचा हे पापड करण्याचा बेत ठरला तर तुम्ही ऐन वेळेवर सुद्धा हे पापड तयार करू शकता। चला मग आपण वेळ न करता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर यासाठी बघा, आपल्याला काही अशी पूर्वतयारी करावी लागत नाही। तर बघा, यासाठी मी पापड करायला इथे 2 किलो एवढे बटाटे कुकरमध्ये टाकून घेतलेले आहेत। बटाटे आधी स्वच्छ धुवून घेतले आणि नंतर मग ते कुकरमध्ये शिजायला टाकलेले आहेत। आता बटाटे चांगले हे शिजवून घेतलेले आहेत। आता याची आपल्याला थंड झाल्यानंतर सालसुद्धा काढून घ्यायची आहे। आता आपण बटाटे थोडे थंड होईपर्यंत साबुदाणा घेणार आहोत। 2 किलो बटाट्यासाठी इथे मी अर्धा किलो एवढा साबुदाणा घेतलेला आहे। आता हा साबुदाणा आपल्याला आधी भाजून घ्यायचा आहे। तर जाड तळाचं एखादं असं हे भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये हा साबुदाणा आपल्याला भाजून काढायचा आहे। साबुदाणा जोवर छान असा फुटल्या जात नाही, म्हणजेच तो जितका छान असा फुटल्या जाईल तितका साबुदाणा हलका होतो आणि मग हा बारीकसुद्धा छान होतो आणि याचे पापडसुद्धा अगदी खुसखुशीत असे तयार होतात। तर गॅसची जी आच आहे आपल्याला ते मीडियमच ठेवायची आहे आणि मीडियम आचेवरच हे आपल्याला छान हा साबुदाणा भाजायचा आहे। हलकासा आता हा साबुदाणा फुटायला सुरुवात झालेली आहे, पण छान असा फुटू द्यायचा आहे मला। पण साबुदाण्याचा रंग मात्र आपल्याला बदलू द्यायचा नाही, नाहीतर पापडसुद्धा थोडे मळकट रंगाचे तयार होतील। साबुदाणा माझा भाजून झालेला आहे, तो असा एका ताटामध्ये थंड होण्यासाठी मी काढून ठेवलेला आहे। छान थंड होऊ द्यायचा आणि नंतर बारीक करायचा। तर आता पापडामध्ये टाकायला आपल्याला एक अशी हिरव्या मिरचीचं वाटण करायचं आहे। त्यासाठी हिरव्या मिरच्या मी मिक्सरमध्ये हाताने तोडून टाकलेल्या आहेत। पाणी न टाकता हे अशा प्रकारे बारीक करून घेतलेले आहेत। तुम्ही लाल तिखटाचाही इथे वापर करू शकता, पण त्यामुळे पापडाचा रंग थोडा लाल होतो, तर मी त्यासाठी हिरव्याच मिरच्या वापरत आहे। आता बटाटेसुद्धा थंड झालेले आहेत। पूर्ण बटाट्यांची साल मी काढून घेते। आता इथे बटाट्यांची पूर्ण साल मी काढून घेतलेली आहे आणि आता हे बटाटे तुम्ही स्मॅशरने सुद्धा स्मॅश करू शकता, पण मी आता खिसणीवरच हे बटाटे खिसून घेत आहे। मॅश करण्यापेक्षा असे खिसून जर घेतले तर ते आपल्याला सोयीचं पडतं। तर बघा, हे मी असे सगळे बटाटे आता खिसणीवरच खिसून घेते। एखादा बेला किंवा काही असं पसरट भांडं असेल त्यानंसुद्धा तुम्ही ते हे बटाटे असे छान असे कुस्करून घेऊ शकता किंवा मॅश करून घेऊ शकता। तर बघा, पूर्ण बटाटे माझे खिसून झालेले आहेत। तर आता हे असे बटाटे आपल्याला पूर्ण तयार करून घ्यायचे आधी। आता बटाटे झाल्यानंतर इथे आपला साबुदाणासुद्धा थंड झालेला आहे, तर मिक्सरला मी हा बारीक करून घेतलेला आहे। तर हा सुरुवातीला तर एकदम हा बारीक होत नाही, जेवढा बारीक होईल तेवढा आपल्याला इथे रवा चाळायच्या चाळणीने हा चाळून घ्यायचा आहे आणि वर जे काही उरलेला जाडसर साबुदाणा असेल तो परत मिक्सरमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचा आहे। असं आपल्याला 2 ते 3 वेळा तरी करावं लागतं, एकदमच काही हा पूर्ण बारीक होत नाही। बघा, हा वरचा राहिलेला परत मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि फिरवून घेते। तर आता हा बघा सर्व माझा बारीक करून झालेला आहे आणि हा एवढा साबुदाणा वर जाडसर उरलेला आहे। हा तुम्ही खिचडी करताना खिचडीचा जो साबुदाणा असतो त्यामध्ये वापरू शकता। हा असा एवढा साबुदाणा आपला तयार झालेला आहे, पीठ साबुदाण्याचं। तर आता आपल्याला जे बटाटे आपण खिसून घेतलेले होते ते एका मोठ्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला साबुदाण्याचं पीठ आणि बटाटा छान असा याचा गोळा तयार करून घ्यायला असं मोकळं भांडं घ्यायचं। आता जे हिरव्या मिरच्या आपण बारीक करून घेतलेल्या होत्या त्या सर्वात आधी आपण या बटाट्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि ह्या हिरव्या मिरच्या पूर्ण बटाट्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत, म्हणजे साबुदाण्याचं पीठ टाकल्यानंतर त्या चांगल्या अशा मिक्स होणार नाहीत आणि सगळीकडे लागल्या जाणार नाहीत। त्यासाठी आधीच ह्या आपल्याला या सर्व बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत। तिखट थोडं जास्त आवडत असेल तर मिरच्यांचं प्रमाण इथे तुम्ही थोडं वाढवू शकता। जिरं खात असाल तर जिरंसुद्धा टाकू शकता। इथे मी जिरं खात नसल्यामुळे जिरं टाकलेलं नाही। तर आता हे पूर्ण हिरवी मिरची मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला जे तयार साबुदाण्याचं पीठ आहे ते टाकायचं आहे। आता इथे जो तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे, तर 2 किलो आपल्याला बटाट्यासाठी इथे आपल्याला अर्धा किलोच साबुदाण्याचं पीठ वापरायचं आहे। यापेक्षा जास्त वापरू नका, नाहीतर पापड हे कडक तयार होतात। आता यामध्ये आपल्याला
चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। मीठ टाकून झाल्यानंतर परत आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत। तर आता इथे मी 2.5 चमचे एवढं मीठ टाकलेलं आहे। आता हाताशी थोडं आपल्याला पाणी घ्यायचं आहे, गरम पाणी आधीच करून घ्यायचं। एखाद्या वेळी जर तुम्हाला पाणी असं कमी वाटलं साबुदाण्याच्या पिठामध्ये तर थोडं तुम्ही गरम पाण्याचा हात घेऊ शकता। इथे आता हा मी पूर्ण गोळा तयार करून घेते। बघा आता हा पूर्ण गोळा आपल्याला एकसारखा असा तयार करायचा आहे। आता हा गोळा तयार करत असताना मिठाचं प्रमाणही व्यवस्थित यामध्ये घालायचं, नाहीतर मग पापड आपले खारट होऊ शकतात। तर बघा हा गोळा माझा असा तयार झालेला आहे। इथे मला अजिबातही पाण्याची गरज यामध्ये लागली नाही। हा असा गोळा हातावर तयार करून बघायचा, तर बघा किती सहज तयार होतो। आता याचे आपल्याला गोळे तयार करायचे आहेत। बघा हा असा गोळा तयार व्हायला पाहिजे। असा गोळा तयार झाला तर पापडांच्या ज्या कडा आहेत त्या चिरल्या जात नाहीत। आता असा एक पोळपाट घेतला, त्यावर थोडा गोळा काढून घेतला आणि बघा आपल्याला याच्या लाट्या तयार करायच्या आहेत, म्हणजेच गोळे तयार करायचे आहेत। आता हे असे गोळे मी काढून घेते। ज्या साईजचा तुम्हाला पापड तयार करायचा आहे तेवढे गोळे त्या साईजचे तयार करायचे। बघा हातावर अगदी लगेच हा गोळा तयार होतो, म्हणजे आपलं पिठाचं जे साबुदाण्याचं पीठ आणि बटाट्याचं प्रमाण अगदी परफेक्ट असं होतं, त्यामुळे हा गोळा इतका छान तयार झालेला आहे। आता सर्वच गोळे असेच मी तयार करून घेते। गोळे पूर्ण तयार असले की आपल्याला पापड करायला सुद्धा अगदी सोयीचं जातं। तर हे असे पूर्ण गोळे माझे तयार झालेले आहेत। आता ही अशी एक पापडाची एक मशीन मी घेतलेली आहे। नसेल तर तुम्ही पोळपाट लाटणं घेऊन सुद्धा पापड तयार करू शकता। तर यावर असे 2 पॉलिथिन मी घेतलेले आहेत कट करून गोल आकाराच्या। त्यावर फक्त आता पहिला पापड असल्यामुळे त्याला हलकंसं मी तेल लावत आहे, नंतर तेल लावण्याची सुद्धा गरज पडणार नाही। आता वरून एक पॉलिथिन मी यावर ठेवून घेते आणि याचा आपल्याला पापड तयार करायचा आहे। अगदी हलक्या हाताने तुम्ही प्रेस करून घेतलं तरीही हा पापड तयार होतो। तुम्ही पोळपाट लाटण्यावर सुद्धा अगदी सहजपणे हे लाटून घेऊ शकता। तर आता बघा हा पापड आपला तयार झालेला आहे। तुम्हाला मी हा पापड काढून सुद्धा दाखवते की तुम्ही हातावर घेऊन सुद्धा हा पापड पॉलिथिनवर वाळत घालायला टाकू शकता। तर बघा हा मी एवढ्या साईजचा तयार केलेला आहे। तर बघा हातावर काढून दाखवते आणि जास्त जाडसुद्धा झालेला नाही। आता याला सुद्धा तुम्ही परत मोठं जर करायचं असलं तर मोठं सुद्धा करू शकता। परत तीच प्रोसेस आपल्याला करायची आहे। परत मी त्यावर पॉलिथिन टाकून घेतलेली आहे आणि एकदा मशीन परत प्रेस करून घेते। तर असं 2-3 वेळा प्रेस करून घ्यायचं, म्हणजे त्यावर दाब चांगला पडतो। आता परत तुम्हाला उघडून दाखवते। तर बघा पापडाची साईज मोठी झालेली आहे, म्हणजे तुम्ही मोठ्या साईजचा सुद्धा पापड तयार करून घेऊ शकता। तर हा आता बघा हातावर परत तुम्हाला काढून दाखवते। कागदाला अगदीच म्हणजे बघा किती सहज हा वेगळा झालेला आहे। अजिबातही चिटकल्या गेलेला नाही किंवा याच्या कडा चिरल्याही गेलेल्या नाही। अशी एक पॉलिथिन टाकून घेतलेली आहे मी। त्यावर आपल्याला हे पापड असे टाकायचे आहेत आणि वरची पॉलिथिन काढून घ्यायची। आता असेच मी सर्व पापड तयार करून घेते आणि आता हे सुकल्यानंतरच तुम्हाला मी दाखवेल। आता घरी तयार करून घेतले हे पापड आणि नंतर उन्हामध्ये छान असे मी हे सुकवून घेतले। 2 ते 3 दिवसाचं याला कडकडीत असं हे ऊन दिलेलं आहे। तर बघा हे असे पापड माझे तयार झालेले आहेत आणि एकही पापड तुटल्या गेलेला नाही किंवा कडा चिरल्या गेल्या नाहीत। आता हे पापड तुम्हाला मी तळून सुद्धा दाखवते आणि आपले या प्रमाणामध्ये एवढे हे पापड तयार झाले माझे। तर आता बघा सर्वच पापड मी तुम्हाला दाखवत आहे। किती छान आपले पापड तयार झालेले आहेत आणि जी हिरवी मिरची आपण वापरली त्यामुळे याला रंगही खूप छान येतो। आता तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये पापड आपल्याला टाकून घ्यायचा आणि हा आपल्याला तळून घ्यायचा आहे पापड। तर तळल्यावर हा पापड फारच चवीला खूप असा छान लागतो। अगदी लहान मुलेही आवडीने खातात। तर बघा आता आपण पापड तळून सुद्धा बघत आहोत। तर आपला पापड एक सुद्धा तुटलेला नाही किंवा पापड हा लालही झालेला नाही। छान असा हा पापड फुलला जातो आणि अशा प्रकारे वर्षभर तुम्ही तयार करून हे पापड ठेवू शकता, म्हणजे उपवासाला ऐन वेळेवर सुद्धा फराळ म्हणून तुम्ही याचा उपयोग करू शकता। तर अशा प्रकारे आपली ही उपवासाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा। रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका। हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणीमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा। पुन्हा आपण अशाच छान छान रेसिपीसोबत पुन्हा भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।